मुंबई महापालिकेच्या संदर्भात आज भाजपची उच्चस्तरीय बैठक। मुंबईसाठी अर्ज दाखल करण्यास अवघे 2 दिवस बाकी, तरी महायुतीच्या फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा नाहीच। BL संतोष पदाधिकाऱ्यांना काय संदेश देणार याकडे लक्ष। रामदास आठवलेंचा मुंबई मनपा निवडणुकांसंदर्भात इशारा। आता केवळ चर्चा नाही, महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ। सध्याची राजकीय स्थिती पाहता निर्णायक भूमिका मांडणार, आठवलेंची पोस्ट। कोल्हापुरात सतेज पाटील यांचा निवडणूक प्रचार शिगेला। कसबा, बावडा, लाईन बाजार येथे कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। शिवसेनेच्या विजय निर्धार सभेतून एकनाथ शिंदेंची जोरदार फटकेबाजी। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत ब्रँडवाल्यांचा बँड वाजवा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव न घेता ठाकरे बंधूंवर टीका। सोलापूरच्या सांगोल्यातील विजयी सभेत शिवसेना नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची तुफान फटकेबाजी। धनुष्यबाणाचं बटन दाबलेले सर्व नक्की स्वर्गात जाणार, शहाजी पाटलांचं वक्तव्य। उमेदवारी अर्ज भरायला 3 दिवस शिल्लक। ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना। आज रात्री पुन्हा दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक। नाशिकमध्ये महायुतीच्या चर्चांना भाजपकडून ब्रेक। नाशिकमध्ये शिवसेनेची सर्व जागांवर तयारी झाली असून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित निवडणूक लढवणार, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्तेंची माहिती। सांगली महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना युतीची चर्चा फिसकटल्याची चर्चा। भाजपची कोर टीम आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, त्यानंतर भाजपची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता। ठाण्यात भाजप आणि शिवसेना युतीची 3.5 तास बैठक। बैठकीमध्ये ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत 33 प्रभागांपैकी 30 प्रभागांवर एकमत, तर 3 प्रभागातील जागांवर अजूनही वाद। वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये आज अंतिम निर्णय होणार। आज जागा वाटप जाहीर करून AB फॉर्मचं वाटप होणार। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली 35 जणांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता। यादी जाहीर होताच AB फॉर्मचं वाटप होणार असल्याची माहिती। अमरावतीतील जागा वाटपाबाबत आज नागपुरात बैठक। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जागा वाटपावर तोडगा काढणार। काल मुख्यमंत्र्यांची तुषार भारतीय यांच्या निवासस्थानी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा। धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी आघाडीकडून जागांचं वाटप। काँग्रेसच्या वाटेला 30, ठाकरेंच्या शिवसेनेला 26, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 14 तर मनसेला 4 अशा एकूण 74 जागांचं वाटप झाल्याची माहिती। बीड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भाजप स्वबळावर लढणार। भंडारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून कामाला सुरुवात। भाजपकडून इच्छुकांच्या भेटीगाठी आणि संवाद साधण्यासाठीचं सत्र सुरू। माजी खासदार संजय काका पाटील पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय। सांगली महापालिकेच्या निवडणुकीत संजय काका पाटील समन्वयाच्या भूमिकेत। भाजपा विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 पक्षांची मोठ बांधली जाणार का याकडे लक्ष। ज्यांचं तिकीट कापलं जाईल त्यांचा पक्ष नक्कीच विचार करेल। संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी नाराज कार्यकर्त्यांना मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। बीडमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका थेट एप्रिलमध्येच होतील। आमदार सुरेश धसांचं वक्तव्य, लवकर कामाला लागू नका नाहीतर दवाखान्यात जावं लागेल, धसांचा कार्यकर्त्यांना सल्ला। महापालिका निवडणुकीसाठी विदर्भात काँग्रेसनं सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास वेगळी आघाडी करू। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रभारी अनिल देशमुखांचा काँग्रेसला इशारा। वसई विरारमध्ये भाजपच्या माजी उपजिल्हाध्यक्ष सचिन राऊत यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिवसेना नेते विलास पोतनीत यांच्या उपस्थितीत पार पडलाय पक्षप्रवेश। नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। माजी महापौर शीला भोरे यांचा भाजपमध्ये प्रवेश। अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलाय पक्षप्रवेश सोहळा। नांदेडमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्येही काँग्रेसला मोठा धक्का। मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। शहरात मुस्लिम वोट बँक जास्त असल्यामुळे निवडणूक काँग्रेससाठी धोक्याची घंटा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।